नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. अयोध्येमध्ये श्रीरामाच्या जन्मभूमीवर शिलान्यासाच्या निमित्तानं सुरू असलेल्या कार्यक्रमांची तयारी प्रत्येक क्षणाला पुढे पुढे सरकते आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला या शिलान्यासाच्या विरोधात वातावरणही तयार केलं जात आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधानांच्या हस्ते राममंदिराचा शिलान्यास होऊ नये इतकी स्पष्ट भूमिका घेतली आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ई शिलान्यास अर्थात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून शिलान्यासाचा कार्यक्रम का होऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित केलाय. त्याच्या पलीकडे जाऊन कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारच्या सभा समारंभांचं किंवा समारोहांचं आयोजन होणं कितपत योग्य आहे असाही विचार वारंवार समाज माध्यमात किंवा सामाजिक माध्यमांमध्ये चर्चेला आणला जातोय. हे सगळं घडवून आणत असताना ई शिलान्यास होणार नाही असं समितीनं स्पष्ट केलेलं आहे. निवडक 200 लोकांच्या उपस्थितीत कोरोनाच्या संदर्भातल्या सर्व नियमांचं पालन करून राममंदिराच्या भव्य निर्मितीसाठी 5 ऑगस्टला अयोध्येत शिलान्यास होणारच इतकी ठाम भूमिका आयोजन समितीनं घेतलेली आहे. उत्तर प्रदेशात या निमित्तानं वातावरण ढवळून निघायला सुरुवात झालेली आहे आणि उत्तर प्रदेशाच्याच बरोबर भारताच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हिंदी बेल्टमध्ये अर्थात हिंदी भाषिक प्रदेशात सुद्धा राममंदिराच्या शिलान्यासाच्या निमित्तानं वातावरण बदलत आहे. ही सर्व घटना होत असताना शिलान्यासाच्या पूर्वी जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जातोय का? ई शिलान्यास करा असं म्हणणारे त्यांच्या राज्यात ई कुर्बानी करा असा आग्रहपूर्वक भूमिका घेऊन निर्णय राबवू शकतील का? शिलान्यासाच्या संदर्भातले विरोधाचे मुद्दे तार्किक आहेत की केवळ आणि केवळ हट्टाचे आहेत? इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिलान्यास झाला तर तो घटनाबाह्य असेल असं सांगण्याला काय तर्क लागू पडतात? याच्या जोडीला शिलान्यासाला विरोध करण्यामागे काय प्रकारचा विषय आणि विचार असू शकतो? या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आजची लक्षवेधी चर्चा. शिलान्यासाच्या आडून राजकारणाचा डाव. आजच्या या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणार आहेत मान्यवर कोण कोण त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता अवधूत वाघ, काँग्रेसचे प्रवक्ता डॉक्टर राजू वाघमारे, आपल्या सोबत 2 पत्रकार आहेत. राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर हे महाराष्ट्रातून आहेत, तर लखनौ मधून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत दैनिक भास्कर लखनौचे ब्युरो चीफ विजय उपाध्याय. मी चर्चेची सुरुवात ही लखनौतल्या आपल्या आजच्या पाहुण्यांसोबत करतो. विजय उपाध्याय अपने सोबत है. विजय जी, मैं आपसे सवाल हिंदी में करूंगा, आप हिंदी में बात कर सकते हैं और जवाब भी दे सकते हैं. उम्मीद करता हूं कि मेरी तरफ से मेरा सवाल आप तक इस समय पहुंच रहा होगा, मेरी आवाज भी आप तक आ रही होगी. विजय जी, एक सीधा और ठेठ सवाल है. जिस तरीके से शिलान्यास को लेकर तैयारियां शुरू हो चुकी हैं, कोरोना के समय में उत्तर प्रदेश की आबोहवा क्या शिलान्यास को लेकर पूरक है? इस समय उत्तर प्रदेश की राजनीति, उत्तर प्रदेश के स्वास्थ्य संबंधी तमाम हकीकत क्या है और शिलान्यास को लेकर क्या बातें हैं? देखिए, पहली बात तो यह है कि जब WHO सहित तमाम ऑर्गेनाइजेशन ये कह रहे हैं कि कोरोना के साथ हमें जीना सीखना पड़ेगा, तो कोरोना के रहते हुए ही आपको सारे काम करने पड़ेंगे, चाहे पॉलिटिकल वर्क हो या फिर रिलीजियस वर्क हो या कोई दूसरा सामाजिक काम हो, और लोग कर भी रहे हैं. अब चूंकि जब तक वैक्सीन नहीं आती और वैक्सीन कितनी सक्सेसफुल होगी ये कहना मुश्किल है. ऐसे में जो भी ऐसे कार्यक्रम हैं, चाहे वो पॉलिटिकल हो या रिलीजियस हो, उन सारे कार्यक्रमों को लोग कर रहे हैं. आप देखिए, राजस्थान में सारी पॉलिटिकल एक्टिविटीज चल रही हैं, कोई कोरोना की वजह से उन पर कोई इम्पैक्ट नहीं है. तमाम और दूसरे काम हो रहे हैं.
ऐसे में अब चूंकि इनको एक लंबे समय से इंतजार कर रहे थे कि कोरोना खत्म हो और फिर हम यहाँ पे भूमि पूजन करें, वो मौका इनको मिल नहीं पा रहा है, क्योंकि लगातार जो कोरोना का असर है वो बना हुआ है और लोग बीमार भी हो रहे हैं, ठीक भी हो रहे हैं। ऐसे में इन्होंने फिर 5 अगस्त का डेट अपना फिक्स कर लिया कि हम भूमि पूजन करेंगे ही करेंगे। और चूंकि ये बहुत ही ऐसा महत्वपूर्ण मुद्दा है जिसने भारत की राजनीति को बहुत ज्यादा प्रभावित किया है, और इतना ज्यादा प्रभावित किया पिछले 30-35 सालों में कि देश के पूरी राजनीतिक सिनेरियो को इसने बदल दिया, सोचने के तरीके को बदल दिया, समझने के तरीके को बदल दिया। और राजनीति में हाशिए पे पड़ी हुई ताकतें आज केंद्र सरकार में हैं, जो अगर सन 80 से और 90 के बीच में आप देखें, जिस भारतीय जनता पार्टी के पास 2 मेंबर ऑफ पार्लियामेंट थे, आज वो बहुमत में केंद्र में सरकार में है, जिसमें ये माना जाता है कि अयोध्या एक शक्ति केंद्र के तौर पे भारतीय जनता पार्टी के लिए है। और सिर्फ भारतीय जनता पार्टी के लिए बिल्कुल, नहीं, शिवसेना भाजपा के लिए अयोध्या का महत्व सर्वविदित है। मैं आपसे ये जानूंगा, आप जिस तरीके से कह रहे हैं कि ये सोच विचार जरूर रूप से चल रहा था कि कोरोना के समय में इस प्रकार के आयोजनों को क्या टाला जा सकता है, लेकिन कोरोना के खत्म होने की कोई तारीख स्पष्ट नहीं हो रही थी। क्या ऐसा नहीं हो सकता था कि 5 अगस्त 2020 के बजाय 5 अगस्त 2021 को शिलान्यास किया जाए? ऐसा हो सकता था। मेरी ट्रस्ट के तमाम लोगों से बात हुई, क्योंकि मैं रेगुलर टच में हूँ। मैं अयोध्या में कल तक अयोध्या में, आज सुबह तक अयोध्या में था, वहां से भी लखनऊ आया हूँ जी। टालने की कोशिश इन लोगों ने की, लगातार कोशिश किया कि टले, लेकिन अब जो राम भक्त हैं और तमाम लोग जो मंदिर बनते हुए देखना चाहते हैं, उनका दबाव है कि आप अगर अभी भूमि पूजन नहीं करेंगे तो मंदिर बनेगा कब, क्योंकि कोरोना को लेके इतनी अनसर्टेनिटी है कि इसके बारे में कोई अंदाजा लगाना मुश्किल है। ऐसे में इन्होंने कोशिश की, सिर्फ 200 लोगों को बुला रहे हैं और उन 200 लोगों की मौजूदगी में प्रधानमंत्री जो है भूमि पूजन करेंगे, जिसके साथ ही मंदिर का निर्माण शुरू हो जाएगा। जी बिल्कुल, आपने कहा कि प्रधानमंत्री केवल और केवल 200 लोगों के उपस्थिति में इस कार्यक्रम को करेंगे। अब हम हमारे एक और इस समय के मेहमान के पास जाएंगे, डॉक्टर राजू वाघमारे यांच्यापर्यंत जातोय। डॉक्टर राजू वाघमारे, माझा आवाज येतोय आपल्याला? कारण आपण मध्ये आवाज पोहोचत नसल्याची खूण करत होतात, म्हणून आपल्याला हा प्रश्न विचारतोय। कदाचित काही तांत्रिक कारणांमुळे डॉक्टर राजू वाघमारेंपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही, पण जयंत माइंडकरांना प्रश्न विचारतो आणि त्यानंतर अवधूत वाघ यांना असेल माझा पुढचा प्रश्न। जयंत माइंडकर, पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यासावरचा विरोध हा तुम्हाला तार्किक वाटतो का केवळ आणि केवळ राजकीय वाटतो? पंतप्रधानांनी शिलान्यास करण्यात चूक काय, घटनेची पायमल्ली आहे का ती, अशा प्रकारचा थेट प्रश्न आहे तुम्हाला? मला असं वाटतं की कोरोना म्हणजे अगदी एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर, प्राप्त परिस्थितीत कोरोनाचं संकट असताना या अशा प्रकारची घटना, धार्मिक घटना आणि त्याला पंतप्रधानांनी जाणं हे संयुक्तिक आहे का, हा प्रश्न त्यांनी सर्वांनी स्वतःला विचारावा। याचं कारण असं आहे की तिथे एका मोठ्या प्रमाणात तिथे लोकच जमतील, याच्यामध्ये स्प्रेड होणार नाही का, आणि हे योग्य आहे का? म्हणजे या क्षणी कोरोना रोखणं महत्वाचं आहे की ज्या एका अल्टिमेट गोल साठी आपण 34 वर्ष झगडत आहोत, 34 वर्ष ज्याच्याकरता 10,000 लोकांचे आपण रक्ताचे पाठ वाहिले, ते त्याच्याकरता आपण तो विषय आपण पुन्हा उचलून धरणं हे योग्य आहे का? अच्छा, मग माइंडकर, मी 2 तपशील आपल्याला देतो। पहिला मुद्दा जो विजय उपाध्यांनी मांडला तोही तुमच्या लक्षात आहे। राजस्थानमध्ये सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडी चाललेल्या आहेत, तिथे काँग्रेसचं सरकार आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा राजकीय घडामोडी सुरू आहेत। महाराष्ट्रामध्ये विद्यमान सत्ताधारी गटाचे नेते ठिकठिकाणी जात आहेत, त्यांच्या आजूबाजूला होणारी प्रचंड गर्दी आपण पाहतो आहोत। त्याच्याच जोडीला नुकतंच ॲम्ब्युलन्स अर्थात रुग्णवाहिकांचं उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पोहोचले होते आणि तो एक सुटसुटीत स्वरूपात आयोजन करण्यात आलेल्या समारोहामध्ये रुग्णवाहिका समर्पित करण्यात आल्या। म्हणजे जिथे शक्य आहे तिथे नियम लावून जर समजा आयोजन होत असेल तर कोरोनाच्या काळात या एका शब्दाच्या आड काही गोष्टी थांबवायची गरज आहे का? जर समजा कोरोना सोबत जगायचं ठरवलं असेल तर कोरोनाच्या विरोधातले, कोरोनाच्या प्रतिबंधातले सगळे नियम पाळून शिलान्यास शक्य नाही का? माझा म्हणूनच सांगितलं की एका वाक्यात माझं उत्तर हे होतं की हा कोरोना, त्याच्यानंतर तुमचा दुसऱ्या प्रश्नाला जो मी सांगणारच होतो तेच मी आता क्लिअर करतो। पहिली गोष्ट कोरोनाच्या काळात, आणि दुसरं माझं म्हणणं साधं असं आहे
की 1986 ला शिलान्यास हा राजीव गांधींच्या हस्ते तत्कालीन पंतप्रधान यांच्या हस्ते झालेला होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही कोर्टाचा जो काही निर्णय येईल या वादग्रस्त वास्तूबद्दल, मशीद आहे की मंदिर आहे, याच्याबद्दल आम्ही तेव्हा तो कोर्टाचा निर्णय मान्य करू. 34 वर्षानंतर हजारो लोकांच्या रक्ताचे पाठ वाहिल्यानंतर, हिंसक दंगली भारताच्या अनेक भागात झाल्यानंतर जर का पुन्हा तो पक्ष पुन्हा आता कोर्टाचा निर्णय मान्य करून जर का ते करत असेल, तर त्याला राजकीय ऑब्जेक्शन येणं सुद्धा साहजिक आहे. याचं कारण या राम मंदिराचा उपयोग याच्यात करून ऑब्जेक्शन काय आहे तेच कळत नाहीये. पंतप्रधानांनी जावं न जावं याच्यात तुम्ही कोरोनाचं मीटर लावलं. डॉक्टर राजू वाघमारेंना बोलायची संधी हवी आहे. मगाशी त्यांच्याशी आवाज पोहोचत नव्हता, त्यामुळे मी माइंडकर आपल्याला थांबवतो. डॉक्टर राजू वाघमारे, कृपया एका गोष्टीचा खुलासा करा. पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यासाला काँग्रेसचा विरोध आहे का? आणि कोरोना काळात पंतप्रधानांनी अशा प्रकारे कुठला धार्मिक कार्यक्रम करू नये हेच त्यामागचं कारण आहे की इतर कुठली कारणं आहेत? नाही, पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराचा शिलान्यासाचा प्रोग्राम करू नये याला काही काँग्रेसचा विरोध नाही आहे. प्रश्न असा आहे की ज्यावेळी करोना सारखं पेंडेमिक पूर्ण देशामध्ये आहे आणि पंतप्रधान ही व्यक्ती जी आहे ती या देशाच्या प्रत्येक नागरिकाला एक वर्तणुकीचा पाठ घालून देत असते की कशा पद्धतीने कामं करायला पाहिजेत. आता ज्यावेळी आपण नियम करतो की धार्मिक जे उत्सव आहेत किंवा धार्मिक स्थळ आहेत याच्यावर आपण मंदिरं बंद ठेवली, आपण धार्मिक उत्सवांवर बंदी घातली, आपण ज्या पद्धतीने बाकीच्या गोष्टी करतोय प्रत्येक धर्माच्या त्याला आपण पूर्णपणे बंदी घातली आणि आपण लोकांना आव्हान केलं की त्या पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे. मग ज्यावेळी अशा पद्धतीने आपण वागायचं ठरवतो त्या काळामध्ये जर पंतप्रधान स्वतः अशा प्रकारचा राम जन्मभूमीचा शिलान्यासाचा जर प्रोग्राम करणार असतील तर आपण कोणत्या अर्थाने देशातील जनतेला या पेंडेमिकच्या ज्या सुरक्षा आहेत त्या पाळायला लावू शकतो, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा की राम मंदिराचा शिलान्यास हा संपूर्ण या देशातील बहुतांशी बहुसंख्य हिंदूंचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि अशा वेळी प्रत्येकाला पुष्कळ जणांना त्या ठिकाणी जावं असं वाटणार, त्या गोष्टीमध्ये भाग घ्यावा असा वाटणार. मग या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या असत्या तर करोना काही 10 वर्ष राहणार नाहीये. करोनाच्या लस या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण जगामध्ये येत आहेत. त्या जगामध्ये लस आल्यानंतर त्याच्यावरचं बाकीचं कामकाज काय आहे ते चालू होणार आहे. मग अशा काळामध्ये 5 ऑगस्टच्या ऐवजी अजून जर आपण 2-3 महिने थांबलो असतो, करोनाचा काय प्रकार होतोय त्याच्या मागे आपण लक्ष दिलं असतं. ठीक आहे. आणि या सगळ्या डॉक्टर वाघमारे, हा प्रश्न मी मगाशीच उपस्थित केला होता, त्याला आलेलं उत्तर मी आपल्यापर्यंत पोहोचवतो. आपल्या सोबत विजय उपाध्याय आहेत, लखनौ मधले ते वरिष्ठ पत्रकार आहेत, दैनिक भास्करचे तिथले प्रमुख आहेत. त्यांनी असं सांगितलं की होय, हा कार्यक्रम 1 वर्ष पुढे जाऊ शकला असता, पण स्थानिक रामभक्तांचा आग्रह खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे 5 ऑगस्ट 2020 ही तारीख निवडण्यात आली आहे. त्याच्यावर काय म्हणणं आहे आपलं? 3 महिन्याचा प्रश्न आहे लस येईपर्यंतचा. त्याच्यामुळे डायरेक्ट 2021 मध्ये जाण्याची गरज नाही. हा 2 ते 3 महिन्याचा प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये एकदा लस आली की त्याच्यावर आटोक्यात आपण त्याला करू शकतो. मग 2-3 महिने थांबण्याचा प्रश्न नाही. बरं, असं ते जे म्हणतायत की ज्या राम भक्तांचा त्याच्यामध्ये अगदी जोर लावलेला तशा काही बातम्या ना मीडियामध्ये कधी आल्या याच्यापूर्वी, जोपर्यंत तारीख डिक्लेअर झाली नव्हती ना तोपर्यंत देशामधल्या कुठच्या मीडियामध्ये अशा बातम्या बघायला मिळाल्या. बरं, आपण एकदा विचारून घेऊ मग पटकन. आपल्यासोबत विजय उपाध्याय आहेत, ते सांगतीलच. विजय जी, यहाँ पर एक बात छिड़ गई है कि क्या राम भक्त सचमुच इस बात को लेकर आमादा थे कि जल्द से जल्द शिलान्यास हो, और अगर राम भक्त इस बात को लेकर आग्रही रहे हैं तो मीडिया में ये बातें अब तक कहीं छपी थी या नहीं छपी थी? देखिए, राम भक्त आग्रही रहे हैं, ये बात मीडिया में आई है, निश्चित तौर पे आई है,
लेकिन उन्होंने कोई आंदोलन नहीं किया कि आप मंदिर बनाइए, क्योंकि आंदोलन करना भी नहीं चाहिए। और दूसरी एक बहुत महत्वपूर्ण बात है जो पॉलिटिकल लोगों को समझना चाहिए कि जो राम मंदिर का निर्माण है, यहाँ पे अब आप समझिए कि जब पूरे देश में आर्थिक गतिविधियों को फिर से शुरू करने की बात है, निर्माण कार्यों को फिर से शुरू करने के लिए हर सरकार, सभी राज्य सरकारों ने पहल की है और सभी राज्य सरकार चाहती है कि ज्यादा से ज्यादा कंस्ट्रक्शन वर्क शुरू हो ताकि लोगों को रोजगार भी मिले और जो इकोनॉमिक एक्टिविटी है, अर्थव्यवस्था में तरलता बढ़े, पैसे बढ़े, पैसे का आवागमन बढ़े, जिससे देश का जो ठहरा हुआ आर्थिक तंत्र है वो फिर से गतिशील हो। तो मेरा ऐसा मानना है कि राम मंदिर बन रहा है, इससे ज्यादा महत्वपूर्ण यह है कि राम मंदिर बनने से जो पैसे खर्च होंगे, जो लोगों को रोजगार मिलेगा और जो उससे आर्थिक गतिविधियां बढ़ेंगी, वो बहुत महत्वपूर्ण है। और अगर आप ये मानिए कि एक मोटे अनुमान के हिसाब से सिर्फ मंदिर में अगर 300 करोड़ रुपए खर्च होते हैं, तो आप ये मानिए कि 300 करोड़ रुपए देश की अर्थव्यवस्था की गतिविधि में उनका योगदान होगा। ठीक तो है, आपके इस मुद्दे पर दरअसल कांग्रेस के प्रवक्ता को आपत्ति दिख रही है, लेकिन मैं इस समय आपको भी रोक रहा हूं और उनको भी रोक रहा हूं इस मुद्दे को लेकर। राजू वाघमारे, मी तुमच्याकडे येईनच, पण तत्पूर्वी आपल्याला पटकन एकदा भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना संधी द्यायची। आपल्या सोबत अवधूत वाघ आहेत। अवधूत वाघ, चर्चेचा एक टप्पा पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचलाय, ऐकायला आलाय अशी अपेक्षा बाळगतो आणि आता थेट प्रश्न विचारतो। राम मंदिराच्या साठी शिलान्यासापूर्वी जाणीवपूर्वक वाद जन्माला घातला जातो आहे का, आणि तसा वाद जन्माला घालून कोणाला काय साध्य करायचंय? नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी एक विनंती आहे की तुमच्या इनपुटचा आवाज जर थोडासा वाढवला तर आम्हाला ऐकायला नीट येईल। बर, मी तशी कल्पना त्यांना देतो, आपण बोलायला सुरुवात करा। धन्यवाद। सर्वप्रथम लक्षात घ्या की हा जवळजवळ 500 वर्षापूर्वीचा विषय आहे आणि गेली 200 वर्ष हा भारतीयांच्या आणि सर्व लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। सातत्याने आंदोलन करून आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार राम मंदिराची उभारणी होत आहे। त्यासाठी एक स्वतंत्र न्यास तयार झालेला आहे की जो कुठच्याही पक्षाच्या किंवा सरकारच्या अंडर नाही आहे आणि त्यामुळे राम मंदिराच्या शिलान्यासाचा कार्यक्रम कधी घ्यायचा, त्यामध्ये कोणाला बोलवायचं, हा सर्व विषय हा फक्त न्यासाचा आहे आणि याचा कुठच्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही। कोरोना आहे म्हणून योग्य ती खबरदारी घेऊन कमीत कमी लोकांना, म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की तो जिल्हा, फैजपूर जिल्हा आणि त्याच्या बाजूचा जिल्हा, या जिल्ह्यामधील आमदार खासदारांना सोडून इतर कोणालाही बोलवलेलं नाहीये, सर्व मुख्यमंत्र्यांना पण बोलवलेलं नाहीये आणि राम मंदिराशी संबंधित, राम मंदिराच्या लढ्याशी संबंधित, राम मंदिराच्या उभारण्याशी संबंधित असलेल्या निवडक लोकांच्या उपस्थितीमध्ये हा साजरा होतो आहे। त्यामुळे कोरोना विषयक ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण नाहीये। हा एक मुद्दा झाला अवधूत वाघ, पटकन आपण राजकारणावर येऊया। तुमच्या लेखी संबंधितांना बोलवलंय, तुमच्या लेखी जी माणसं येणार आहेत ती कोरोनाच्या संदर्भातल्या सर्व नियमांचं पालन करणार आहेत, मग वादाची कारण काय? पंतप्रधानांनी शिलान्यास करू नये ही भूमिका तार्किक वाटते का? एके ठिकाणी राजस्थानमध्ये लवकरात लवकर विधानसभेचं अधिवेशन बोलावं म्हणून राज्यपालांना घेराव घालण्याचं, राज्यभवनला घेराव घालण्याचं एक धोरण काँग्रेसचं आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारचा प्रोग्राम होऊ नये म्हणून त्याला गतिरोध करण्याचं काम आहे। आता मगाशी राजू वाघमारे म्हणाले की राम मंदिराची उभारणी ही भारतीयांच्या प्रेमाचं आणि अस्मितेचं प्रतीक आहे, परंतु ह्याच राजू वाघमारेंच्या पक्षाने ऍफिडेव्हिट देऊन सुप्रीम कोर्टामध्ये रामायण इज अ मिथ, राम हा काल्पनिक आहे असं सत्य प्रतिज्ञा पत्र सुद्धा या पक्षाने दिलंय। रामाचं अस्तित्व सुद्धा न मानणाऱ्या या पक्षाने आता राम जन्मभूमीच्या उभारणीमध्ये खोडा घालून स्वतःच्या पायावर ते आणखीन कुऱ्हाड मारू घेतात आहेत। राम जन्मभूमी न्यासाने कोणाला बोलवावं आणि कोणाला नाही बोलवावं हा त्यांचा प्रश्न आहे। राम जन्मभूमी न्यासानं या देशाच्या पंतप्रधानांना बोलवलेलं आहे आणि या देशाचे पंतप्रधान हिंदू आहेत आणि ते अभिमानाने सांगतात मी हिंदू आहे। या देशाचा पंतप्रधान कोणीही असू शकतो, परंतु धर्मनिरपेक्ष राज्य व्यवस्थेची ही कल्पना नाही की आपण आपल्या धर्माचं आचरण करू नये। आपण आपल्या धर्माचं आचरण करताना इतर धर्मियांना सुद्धा तितक्याच सन्मानाची वागणूक द्यावी, म्हणून बोहरी मुस्लिमांच्या संमेलनाला सुद्धा
हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले होते आणि याच्यानंतर सुद्धा जर कोणीही बोलवलं तर ते जातील अशी असताना अपेक्षा ठीक आहे, असताना तुमच्या या आक्षेपाला काँग्रेसला रामजन्मभूमीच्या उत्तर द्यायचंय. अवधूत वाघ, तुमच्या आक्षेपाला काँग्रेस उत्तर देते की काँग्रेसनं राम मंदिर आत्ता स्वीकारणं आणि याआधी रामालाच नाकारणं या दोन भूमिका सुसंगत आहेत का? अहो, या काँग्रेसने तर सोरटी सोमनाथाच्या पुनरुत्थानाचा ज्यावेळी प्रश्न आला आणि सरदार वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन महामहिम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली सोरटी सोमनाथाचा पुनरुज्जीवनाचा प्रश्न आला, त्यावेळी याच काँग्रेसच्या नेत्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना विरोध केला होता. ठीक आहे. त्यामुळे काँग्रेसची परंपरा हिंदूंच्या मंदिराला सातत्याने विरोध करणारीच आहे, डॉक्टर हिंदू वाघमारेंना विरोधी उत्तर आहे. देऊ द्या. डॉक्टर वाघमारे, आपण बोला. कसं आहे माहिती आहे का, की आपलं ज्ञान जर, आपला इतिहास, आपलं ज्ञान जर व्यवस्थित नसेल तर अशी परिस्थिती आणि अशा प्रकारे लोक बोलायला सुरुवात करतात. आता कसं आहे की काँग्रेसचा जर इतिहास आणि काँग्रेस हेच जर हिंदूंच्या विरोधात असतं आणि ज्या देशामध्ये हिंदू बहुसंख्य आहेत तर त्या देशातल्या बहुसंख्य हिंदूंनी काँग्रेसला 70 वर्ष सत्ताच गाजवू दिली नसती. लोकशाही मार्गाने काँग्रेसला निवडून देणारे बहुसंख्य हिंदूच आहेत आणि माझे मित्र अवधूत वाघ आता जे बोलतायत तेच तत्वज्ञान त्यावेळी ते काँग्रेसमध्ये असताना बोलू शकले असते का? तर प्रश्न असा आहे नाही, की इथे मुळात या अवधूत वाघ देशातले- काँग्रेसमध्ये या आहेत की नाही देशातले हा मुद्दा नाही. बहुसंख्य हिंदू- हा मुद्दा यांनी- आहे डॉक्टर ऐकून घ्या, वाघमारे ऐकून की घ्या, काल मला तुम्ही पूर्ण रामाचं बोलू द्या. अस्तित्व नाकारत मला होता, पूर्ण आज तुम्ही बोलू राम द्या. मंदिराच्या पाठीशी आता उभे मला राहत पूर्ण आहे. बोलू द्या. बर, अहो, मला यांचा बाईक बंद करा. यांचा अहो, हे चिडलेले आहेत, यांचा बाईक बंद करा. अवधूत वाघांचं उत्तर तुम्हाला आता पोहोचणार नाही. अवधूत वाघ, 1 मिनिट थांबा. डॉक्टर वाघमारे यांचं उत्तर पूर्ण झालं की तुम्हाला संधी मिळेल. डॉक्टर वाघमारे, उत्तर पूर्ण करा. रामाला नाकारणारे राम मंदिराला स्वीकारायला का अहो, पुढे आले? यांना तर बंद करा. अहो, यांना तर बंद करा. अहो, हे चिडले ना बघा. अहो, काते साहेब यांचा माईक बंद करा. मला आता बोला. याच्यामधून ऐकायला येतोय म्हणून डिस्टर्ब होतोय. ठीक आहे, बोला. ऐका, कसं आहे माहितीये का, की इतिहास आणि याचा आपल्याला काही कळत नाही. आता राम मंदिराचा शिलान्यास मगाशी माईनकर साहेबांनी सांगितला की 25 वर्षापूर्वी राजीव गांधींनी केलं. त्या मंदिराचं कुलूप राजीव गांधींनी उघडलं. त्याच्यामुळे काँग्रेसने राम मंदिराला विरोध केला हे बोलणं कितपत संयुक्तिक आहे याचा विचार देशातली जनता करते आणि देशातल्या जनतेला हे माहित आहे की राम मंदिराचं टाळं कोणी तोडलं. ज्यावेळी काँग्रेस वटहुकूम आणत होती राम मंदिराच्या बाबतीत, त्या वटहुकुमाला विरोध हा बीजेपीने त्यावेळी केला, त्यावेळेच्या जनसंघ आणि बीजेपीने केला. त्याच्यामुळे चित्र यांनी असं उभं केलं की हिंदूंच्या आणि रामाच्या विरोधात काँग्रेस आहे. पण काँग्रेस जर हिंदूंच्या आणि रामाच्या विरोधात असती तर बहुसंख्य हिंदूंनी पण काँग्रेसला 70 वर्ष सत्ता दिली पण डॉक्टर रामसेतूचा खटला सुरू असताना तुमच्या पक्षाचं सरकार होतं आणि त्यानं तसं प्रतिज्ञापत्र दिलं की राम ही काल्पनिक भूमिका आहे. आवाज ऐकायला येत नाहीये. बर, मी आपल्याला आवाज वाढवा. मी आपल्याला प्रश्न परत विचारतो. मला अशी अपेक्षा आहे की आता आवाज पोहोचला असेल. मला अशी अपेक्षा आहे की आता माझा आवाज पोहोचत असेल. केंद्रात ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं आणि रामसेतूच्या संदर्भातला खटला होता त्यावेळेला संबंधित खटल्याच्या प्रतिज्ञापत्रात राम ही कल्पना काल्पनिक आहे असं म्हटलं गेलं. बघा, तो राम सेतूच्या बाबतीतलं प्रतिज्ञापत्रक होतं, ते राम मंदिराच्या बाबतीतलं प्रतिज्ञापत्रक नव्हतं. अहो, पण तुम्ही रामच नाही मान्य केलात ना, सेतू मान्य केलात नाही मान्य केलात हा नंतरचा मुद्दा आहे. अहो, मला पूर्ण तर बोलू द्या. मला पूर्ण तर बोलू द्या. राम सेतू ही कल्पना जे भारतामधून श्रीलंकेमध्ये तो सेतू होता त्या संदर्भातली ती कल्पना होती. आणि आजही आपण जर बाकीच्या गोष्टी बघतो तर राम आणि देव हा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे, हा धर्माचा विषय आहे. याच्यामध्ये काय खरं आणि काय खोटं हे आस्थेमध्ये कोणी करत नाही. कोणीही मग आस्था असलेल्या माणसाला मंदिर बांधायला अडचण काय? डॉक्टर वाघमारे, आम्हाला अडचण नाहीये. प्रश्न असा आहे की आम्हालाही त्याच्यामध्ये सामील व्हावंसं वाटलं असतं
आज त्या पद्धतीने शिलान्यासाचं काम आणि जो कार्यक्रम आखला गेलाय तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर सगळे बीजेपीचे नेते आहेत. म्हणजे बाकीचे कोण, या देशातले बाकीचे हिंदू किंवा बाकीचे लोक जे आहेत त्यांना रामाबद्दल अजिबात प्रेम नाही का? अच्छा, ती आता हिंदूंचा मुद्द्याला नेता बरोबर चर्चा तुम्ही फक्त घेऊन आलात. BJP ने घेतलेला अवधूत आहे. वाघ यांना संधी म्हणजे देतो. ज्या अवधूत वाघ, पद्धतीने- खरं ज्या दुःख काय आहे ते आता समोर येत समोर शिलान्यास एक चित्र होणार आहे, उभारायचा शिलान्यासाला प्रयत्न बोलावणं केला नाही जातो. हा एक मुद्दा झाला. आणि केवळ भाजपच्याच लोकांना का बोलवलं जातंय हा दुसरा मुद्दा झाला. याची पटकन उत्तर द्या. जयंत माइंडकर आणि विजय उपाध्याय यांच्याशी याच्या नंतरची चर्चा आहे. ज्यावेळी मी भाजपामध्ये नव्हतो त्यावेळी राजू वाघमारे पक्षामध्येच नव्हते, राजकारणामध्येच नव्हते, त्यामुळे त्यांनी आधी त्यांच्या इतिहासाची उजाळणी करून घ्यावी. ज्यावेळी फैजपूरच्या कलेक्टरने राम मंदिराचे दरवाजे राजीव गांधींच्या सांगण्यावरून उघडले असं ते म्हणतात, त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्या. त्यावेळी शहाबानू केसमध्ये शहाबानूच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर त्यावेळी आपल्याकडे असलेल्या 2/3 बहुमताचा उपयोग करून काँग्रेसने संपूर्णपणे घटना दुरुस्ती केली आणि ती घटना दुरुस्ती केल्यामुळे पुष्कळ लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. काँग्रेस हा मुस्लिमांचं तुष्टीकरण करते आहे अशी एक लाट झाली. त्यामुळे राजीव गांधींच्या लोकांनी त्यांना सांगितलं की अशा वेळी थोडंसं बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला राम भक्तांना सुद्धा मॅनेज करावं लागेल. त्यामुळे शहाबानू मध्ये झालेली मानहानी थांबवण्यासाठी एक मिनिट राजीव डॉक्टर वाघमारे, गांधी आता तुम्ही शांत बसा. मगाशी अवधूत वाघ यांच्या बोलण्यामुळे तुम्हाला त्रास होत होता. कृपया राजू वाघमारे आपण थांबा. डॉक्टर आपण जरा थोडा वेळ थांबा. अवधूत वाघांचं उत्तर पूर्ण होत आहे. अवधूत वाघ आपण बोलणार आहात. पुन्हा शहाबानू केसमध्ये बोलायला देत नाहीयेत कारण त्यांच्या वर्मावर घाव घातलेला आहे. त्यांना राजकारणच माहित नाही आणि त्या राम जन्मभूमीचे किंवा त्या मंदिराचे दरवाजे का उघडले हे त्यांना माहित नाहीये. याचं खरं कारण तुम्ही फशी पडलेला शहाबानू केस मधला नाव आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा सांगितलं मी, कोणाला बोलवावं आणि कोणाला नाही बोलवावं हा त्या ट्रस्टचा प्रश्न आहे. परंतु ज्यांनी राम जन्मभूमीच्या केसमध्ये राम जन्मभूमीच्या विरोधात बाजू मांडली, ज्यांनी रामभूमी होऊ नये म्हणून सातत्याने प्रयत्न केले, अशा नतद्रष्ट काळतोंड्या लोकांना आम्ही का बोलवावं हा प्रश्नच आहे. का बोलवावं? नाही, एक मिनिट. अशा प्रकारच्या शब्दांची गरज आहे का? नतद्रष्ट लोकांना, अशा हिंदू विरोधी लोकांना, अशा रामाच्या विरुद्ध असलेल्या लोकांना, अशा रावणाच्या वंशजांना आणि अशा लोकांना आम्ही का बोलवावं? देर इज नो रिझन. ज्यांनी सातत्याने रामाची मानहानी केली, ज्यांनी सातत्याने रामाला एक युगपुरुष न मानता काल्पनिक पात्र म्हणून समजलं, अशा लोकांना बोलवण्याची काही गरज नाहीये. संपूर्ण राम भक्तांना आनंद झालेला आहे की अशा नतद्रष्ट लोकांना राम जन्मभूमी ट्रस्टने बोलवलं नाही, ही आनंदाची गोष्ट आहे आणि याला आम्ही बोलवणार. डॉक्टर राजू वाघमारे आणि अवधूत वाघ कृपया आपण थांबा. आपण एक पटकन आपल्या सोबत असलेल्या राजकीय विश्लेषकांशी चर्चा करूयात. विजय उपाध्याय जी, अब राजनेताओं की बहस अपनी जगह है, वो अपने अपने तर्कों और बातचीत के आधार से अपनी बात को रख रहे हैं. एक सीधा सवाल जरूर होगा, क्या राम मंदिर शिलान्यास के लिए राम मंदिर का अब तक समर्थन न करने वालों को न बुलाए जाने से किसी को पीड़ा हो रही है? नहीं, मुझे लगता है किसी को इसमें अभी कल ही मेरी बात हुई थी जो श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र के ट्रस्ट के महासचिव हैं चंपत राय, उनका कहना था कि इसमें सभी लोगों को, जो राम भक्त हैं, जो राम भक्त नहीं हैं, उन सबको हम इसमें आमंत्रित करना चाहते हैं, इससे जोड़ना चाहते हैं. और उनका कहना था जो 200 लोगों की सूची बनी है उस सूची में भी ये कोशिश की गई है कि देश भर के सभी धर्मों पंथों के जो महत्वपूर्ण लोग हैं, धर्मगुरु हैं, आध्यात्मिक गुरु हैं या गुरु परंपरा के गुरु हैं, उन सभी लोगों को इसमें आमंत्रित किया जाए. बहुत से लोग पहुंचने की कोशिश कर रहे हैं, बहुत से लोग शायद न पहुंच सके क्योंकि कोरोना की वजह से हर जगह की अपनी एक लोकल प्रॉब्लम है. तो इसमें अब जो नया सिनेरियो है इस राम मंदिर को लेके, इसमें राम सबके हैं, इस भावना को वो आगे बढ़ाने की कोशिश कर रहे हैं. और मेरा ऐसा मानना है कि मेरी बातचीत हुई थी तो चंपत राय का ये कहना था कि भाई जो इस्लाम को मानने वाले लोग हैं उन लोगों ने भी तो इमाम हिंद माना है राम को. अल्लामा इकबाल ने बहुत पहले कहा था कि
भगवान राम जो है इमामे हिंद है, तो उनका कहना था कि हम भगवान मानते हैं, अगर वो महापुरुष मानते हैं, मानते तो है राम को, तो इसलिए अब इसको एक समरसता के भाव में देखा जाना चाहिए और इस रूप में देखा जाना चाहिए कि एक समावेशी समाज हो और कोई टकराव न हो आपस में। जिन परिस्थितियों की वजह से लोगों ने विरोध किया राम मंदिर का, तो वो विरोध भी कोई राष्ट्र का विरोध नहीं था, वो बल्कि उनके अपने अपने कारण थे, अपने अपने ठीक है। तर्क थे, और आपने तर्कों के आधार आपने पे लोगों ने विरोध बहुत किया। सटीक तरीके से और बहुत स्पष्ट रूप से इस बात का खुलासा कर दिया कि राम मंदिर के शिलान्यास के कार्यक्रम में सभी धर्म पंथ के लोगों को शामिल करने का प्रयास चल रहा है। डॉक्टर राजू वाघमारे आणि डॉक्टर अवधूत वाघ, तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची घटना असावी की सर्व पंथीयांना यातून एकत्र करून असा संदेश द्यायचा प्रयत्न मंदिर न्यासाच्या माध्यमातून होतो आहे की रामाचं मंदिर हे समरसतेचं प्रतीक असेल। जयंत माइंडकरांना एक पटकन प्रश्न विचारतो। जयंत माइंडकर, रामाचं मंदिर समरसतेचं प्रतीक बनण्याच्या आड कोणाच्या राजकारणाच्या सोंगट्या आडव्या येत आहेत का? पुन्हा जरा प्रश्न रिपीट कराल? मी प्रश्न असा विचारला, राम मंदिर जर समतेचं प्रतीक बनलं आणि त्याच्या शिलान्यासाला सर्व धर्मीयांना आमंत्रित केलं, त्यातले जमेल तितके पोहोचले आणि त्यामुळे रामाच्या मंदिरातून समरसतेचा संदेश जाणार असेल, तर या देशातल्या कोणाचं राजकारण आडवं येईल, संपुष्टात येईल किंवा त्याला अडथळे निर्माण होतील? हा भाजपचा सर्व धर्म समभाव बोलणं आणि कृतीत उतरणं याच्यातला जो फार मोठा फरक आहे, तो फरक आम्ही गेली कित्येक वर्ष पाहतोय। अशाच प्रकारची सर्व धर्म परिषद गुजरातमध्ये मी स्वतः कव्हर केलेली आहे, जिथे ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्माचे लोक आलेले नव्हते। त्याच्यामुळे भाजपचा हा सर्व धर्म समभाव केवळ आपल्या अनुकूल असलेल्या लोकांच्या पुरता मर्यादित आहे, ही वस्तुस्थिती आहे। पुन्हा एका प्रश्नाचं उत्तर ते जाणीवपूर्वक टाळत आहेत। ते 1986 साली झालेल्या शिलान्यासाकरता एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्ताचे पाठ वाहून पुन्हा जर का सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच जर का तुम्हाला करायचं असेल मंदिर, तर तेव्हा तरी एवढ्या रक्ताचे पाठ वाहण्याची गरज काय? आणि प्लीज मला एक वाक्य बोलू द्या। माझे मित्र अवधूत वाघ यांचं पौराणिक नॉलेज फार वास्ट आहे। त्यांनी नरेंद्र मोदींना विष्णूचे 11वे अवतार म्हटलेलं होतं। त्यांनी आता या मंदिराला विरोध करणाऱ्यांना रावणाचे वंशज म्हटलं। रावणाचे वडील हे पौलस्त्य एक ब्राह्मण ऋषी होते आणि आकाशात जे आपण सप्तर्षी पाहतो त्यातील एक असं हिंदू धर्म आजही त्यांना मानतो। हे त्यांच्या माहितीसाठी जे हिंदू धर्माचा ठेका फक्त आपल्याकडे घेऊन बसलेले आहेत। जयंत माइंडकर, रावणाचे वंशज हे रावणाच्या नंतर आले ना, रावणाच्या वडिलांचं कर्तृत्व वेगळं आहे। पण त्याचे वडील कोण होते? हा ठीक आहे ना, रावणाच्या पूर्वजांची उपमा नाही दिलेली आहे, वंशजांची दिली आहे। हा मुद्दा इथे उपस्थित राहत नाही। मी एक छोटीशी तुमचीच दिलेली माहिती पुढे घेतो आणि त्याचाही पटकन एकदा खुलासा करून घेऊयात। अवधूत वाघ, जयंत माइंडकर काय बोलले ते आपण ऐकलं, पण त्यातल्या वैयक्तिक टीकेवर जाऊ नका। तुम्ही विशाल हृदयानं त्याकडे दुर्लक्ष करा आणि एका थेट प्रश्नाचं उत्तर द्या। जयंत माइंडकर असं म्हणतात की एकदा शिलान्यास झालेला आहे, राजीव गांधींच्या हातून झालाय, त्यानंतर दीर्घकाळ न्यायालयीन लढा पूर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा अशा प्रकारच्या समारंभाची गरज आहे का? पहिली गोष्ट म्हणजे मी माइंडकरांना सिरियसलीच घेत नाही, तर त्याच्यामुळे मी विशाल हृदय वगैरे नाही, त्यांना मी सिरियसलीच घेत नाही। आय डोंट टेक हिम सिरियसली। हा मुद्दा नंबर 1। मुद्दा नंबर 2, तुम्ही 1986चा पुन्हा विषय काढतात आणि राजीव गांधींच्या हस्ते शिलान्यास झाला आहे वगैरे म्हणतायत। मला खरं म्हणजे आणि फ्रँकली सांगायला काही हरकत नाही, मला त्याच्याबद्दल माहित नाही। परंतु जर शिलान्यास झाला असेल आणि राजीव गांधींची ती वैचारिक भूमिका असेल, तर काँग्रेसने सातत्याने राम जन्मभूमीच्या मंदिराच्या उभारणीला विरोध का केला, हा माझ्यासमोर एक प्रश्न आहे। म्हणून आजची काँग्रेस ही राजीव गांधींच्या विचारसरणींना फारकत घेऊन चाललेली आहे का, हा माझा दुसरा प्रश्न आहे। तिसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी जी जमिनीचा वाद होता, राम जन्मभूमीचा जो वाद होता, हा जमिनीचा वाद होता आणि या जमिनीच्या वादामध्ये त्यावेळी राम जन्मभूमीच्या आखाड्याकडे जी जमीन होती तेवढ्या पुरता हा मर्यादित विषय नव्हता, तर राम जन्मभूमी आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या सर्व जागेचा विषय होता। जर कदाचित, मला माहित नाही, जर कदाचित शिलान्यास झाला असेल तर तो फक्त त्या ठिकाणी असलेल्या काय म्हणतात त्याला देवळापुरता मर्यादित असावा असं मला वाटतं। मला माहित नाही, त्यामुळे मी काही बोलू इच्छित नाही। ठीक आहे, पण त्यातला एकच वाक्य। जर शिलान्यास राजीव गांधींच्या हस्ते झाला असेल
तर 1986 ते 2020 पर्यंत म्हणजे जवळजवळ 36 वर्ष काँग्रेस सत्तेवर, त्यापैकी 36 पैकी 18 वर्ष तर होती. तर त्या 18 वर्षामध्ये काँग्रेसने तिकडे भव्य राम मंदिर का नाही उभारलं? त्यांना कोणी रोखलं होतं? त्यामुळे शिलान्यास करायचा आणि पुढे काहीच करायचं नाही आणि लोकांच्या भावनांशी खेळायचं, हे काँग्रेसला महागात पडलं आणि म्हणून गेली 2 टर्म त्यांना पण अवधूत वाघ, यावेळेला शिलान्यास झाल्यानंतर मर्यादित काळामध्ये राम मंदिर उभं राहणार आहे का? 100% आणि म्हणूनच मर्यादित काय, लवकरात लवकर तिकडे भव्य राम मंदिर कोणी अडवू शकत नाही, तिकडे कोणी अडवू शकत नाही. कारण शेवटी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार, लोकांनी दिलेल्या पैशानं आणि एका प्रायव्हेट ट्रस्टनं हा मंदिर उभारणीचा कार्यक्रम घेतलेला आहे. तिकडे कोणाचा बाप आला तरी हे मंदिर रोखण्यापासून कोण रोखू शकत नाही. ठीक आहे, आपण एक जाहिरातीची छोटी विश्रांती घेऊयात. लक्षवेधीच्या पुढच्या भागात ज्या वेळेला परत येऊ तेव्हाची चर्चा असणार आहे की ई शिलान्यासाचा सल्ला देणारे हे अशाच प्रकारच्या सूचना आणि सल्ल्यांना त्यांच्या राज्यात अवलंबित करतील का, आणि उत्तर प्रदेशातली कोरोनाची परिस्थिती ही शिलान्यास थांबवायला कितपत लागू पडू शकते किंवा पडू शकत नाही.